मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमळाकासने नवल वाटलं. हे असं कसं झालं? समधी जण तर डोळ्यात पाणी आणून ह्याच्यासाठी आपल्या दारात आली होती आणि एक जण बे हात वर करना झाले. त्याच वक्ताला धोत्राचा गळा ठावरत आबा कोपऱ्यातनं उठून उभं राहिलं. तात्यांच्या कानात हलक्या आवाजात म्हणालं, आम्ही चलतो बरं का, दवाखान्याकडे जायचं हाय, वाईचं औषध बी चालू हाय, तुमची मीटिंग चालू द्या पुढं. आणि पाय उचलून सभा तुडवत निघून गेलं. ठराव त्यांनी आधीच तुडवला होता. तात्यांसनी जिपत घालून सभासदासनी बोलावणी करण्याच्या वक्तालाच उपसरपंच ठराव मांडणार आहे ती. गावाच्या वळचळणीला राहायचं असल तर ठरावाच्या बाजूनं हानका बिगार हात वर करायचा नाहीतर पाण्याचा बंदोबस्त आपण स्वतंत्र करू. आबासाहेबांनी सुधाचा इकता ध्यास घेतला होता की खोपीत समोर नाचत होती हिरा, पण त्यांच्या डोळ्यांसनी दिसत होती सुधाच. हे त्यांच्या रिवाजात बसत नव्हतं, त्यासनी मानवणारं नव्हतं. दुसरा घेतलेली बाई दुसऱ्या मीटिंगला त्यांच्या अंगाखाली चादर व्हायची अशी त्यांची चलाखी असायची. आणि हिथं त्याच्या भनी इकती तानपट काढून बी सुधाचं बॉड धरायला बी घावत नव्हतं त्यांसनी. आता बाया ट्रीटमेंटला सुदीक समोरीना झाली होती. कसल्या तरी पुड्या द्यायची, घरी मालिश करायला गडी ठेवा म्हणायची. दवाखान्यात आबा आलं की गरवारशी बाईची केस तपासायला घ्यायची. अर्जंट हाय म्हणायची, उशीर लागल म्हणायची. आबांच्या रक्ताची काहिली काहिली होईत होती. मन नुसतं तुंबून गेलं होतं. हट्टी मनाला काम भेटला नाही तर ते चव बाजूनं खिळी करायला लागतं. पैशाच्या जोरावर हे काम होणार नाही हे त्यांच्या पक्क ध्यानी आलं होतं. पोरगी टिकाव बी लागू देत नव्हती. धामणीवाणी आपल्याच तालामध्ये नादावली होती. ह्या अहिल्यासाठी कंच रूप घ्यायचं आता. ए हिरे, थांबिव नाच तुझा, उग त्याच्या आईला दुरळा उडवती या मगा धरणं. नाचणाऱ्या हिराला त्यांनी वरडून थांबवलं. पदरानं गळ्याचा घाम टिपत ती आबांच्या मांडीपाशी येऊन बसली. तिच्याशी न बोलता आबांनी तिच्या आईला बहिणीला हाक मारली. बहिणे जी. रातचा आबा मुक्कामाला असणार म्हणून ती मटण सोडून ठेवत होती. भगोल्यातल्या तुकड्यांवर पाणी वतून पदरांना हात पुशीत ती आबांच्याकडं आली. कमळाक्काचं घर ठाव आहे का तुला? हाय की जी. तिथं जा आणि ती नवीन नरसबाई असल तिथं तिला घेऊन ये इथं. आता व कशाला, रात झाली जणू. जा म्हणलं की जायचं. तिला म्हणावं माझ्या लिकीच्या पोटात लय दुखतं या, असाल तशा चला. खोटच व्हय का? हरिश्चंद्राची आय हायस व्हय तू? जा घेऊन ये लगुलग तिला. बहिणानं दारा मागलं चप्पाल बाहेर काढलं, पायात सरकावलं. तेवढ्यात आबा पुन्हा म्हणालं, बॅटरी घे संगट, औषध घेऊन चला म्हणावं संगत, म्हणजे खरं वाटेल तिला. बहिणानं बॅटरी घेतली आणि चरफडत माळ रानावरती ती बाहेर पडली. ती गेल्यावर हिरानं आबांच्या कमरत हात घातला आणि लाड लाड म्हणाली, आबा हे काय चाललंय म्हणते म्या? काय? त्या यदू हॉटेलवाल्याच्या माग बी तुमचा रंगमहाल हाय म्हण. तिला अशीच काढून आणली होती. कुकवापुरता दिला तो फलका नवरा करून. मग मला आणि कशाला आणली साव? बाजूला होई तिनं विचारलं. अगं रोज काही एकच जेवण असतंय व्हय? आणि मग आता ही नरसबाई, ती सोन्याची मासळी हाय, तिला जवळ घेऊन कुरवाळत आबा म्हणालं, अगं अशी फुगल्यास का म्हणून ग? तुझा आधान कमी पडलं तर विचार. म्या नाही हिथं येऊ द्यायची तिला. का ग? असल्या उपराट्या विचारण्याला काय जबाब द्यायचा? बायकासने यव्हाराचा न जन्माचा मेळ घालावा लागतो या. हे हिरे, तिला चुचकारत आबा म्हणालं, गोपीचंद राजाचं चित्तार बघितलेस का कंदी? यग डोक्षाला साबण लावतीया तर दुसरी पाठीला लावतीया, तिसरी पाय दाबतीया. मर्दाचा रुबाब ह्यो असा पाहिजेल बघ. तालमीत सोमेसर हातपाय पसरून बसला होता.
गोपीचंदाला बाया झोंबाव्यात तशी रसूल, बंड्या, यक्कू, हेकण्या समधी पोरं त्याच्या हातापायाला मालिश करीत होती. कुणी डोसकं चोळत होतं तर कुणी तळपायाला त्याल लावित होतं. तरी त्याची आग काही केल्या थांबत नव्हती. आबांनी मार खाल्ला होता म्हणून सुधानं चेपायला हवं होतं आणि सोमाला सुद्धा चेपायला येत नव्हती. म्हणून पोराकडं ते सुख घ्यायचं होतं. दोघांचा हिशेब एकच होता. दोघांसनी कातड्याचाच रोग जाडला होता. हे तुमच्या आईला सोमा पोरांसनी म्हणाला. जरा हळू दाबा की र, का रेडा धुयाला घेतलायचा वय म्हणायचं. आमचा हात मर्दाचा आहे ती खरं, गोंगड्यागत खरखरीत असायचंच. जा की त्या पांढऱ्या रेडीकडं, अक्षी जीभन चाटल समजा अंग तुझं, बंड्या म्हणाला. सोमे सर, मांदाळल्याली मान चोळत रसूलनं विचारलं. पहिले बताव तुम्हारा बदन बिगड़ा है या कलेजा खलास हुआ है. पहिलं कपाळ दाब बाबा, आशी जरा. दोन्ही बी बिघडले बघा लेकांनो. ह्यकण्या पायाची बोट मोडत म्हणाला. तुम्ही विचार काय करतायसा त्यात. आ करून येणारं कबूतर नव्हत्य. एकदम झडप घालायची न सुंबाल्या करायचा. आबांनी ह्या वयात नाही उचलून आणली वही हिराला. उचलून आणली वही र बंड्या. अंगातनं करंट गेल्यागत सोमात ताड झाला. मग र, बंड्या म्हणाला. तमाशात नाचत होती साताऱ्याला बाई. जिपत घातली आणि थेट टाकळीच्या माळावरतीच आणली. माझा बा हाय ह्यो. खरं तर तुझा असायला पाहिजे होता र. आपल्याच्यानं नाही व्हायचं र. कमरला त्याला लाव. मग बसाई उळत हितच. ह्यो महुन्या लगीन करणार तिच्या संगट, हेकना म्हणाला. कोण महुन्या? सोमा उठलाच जागचा. तिच्या माग शिक्षण सोडून आलाय तो बघा. कमळाक्काचा महुन्या? इकडं कमळाक्कांचा हात वटीवरती कंदील टांगताना रागानं थरथर कापत होता. अंगणात बॅटरी घेऊन उभ्या असलेल्या बहिणाला त्यांनी खडसावून सांगितलं. त्यांना सांग, तिन्ही सांज झाली या. यावेळी नरसबाई येणार नाही ती इतक्या लांब. लांब कशाचं व? म्या नाही का आले? बहिणा म्हणाली. उपाटा मारल्या वाणे अक्का मोहर झाल्या. रागेजल्या सुरात म्हणाल्या. त्या येणार नाहीत. काय करायचं असल ते करा म्हणावं. चला निघा इथून बघू. अक्कांचा अवतार बघून बहिणा थराकली. म्हणाली. हा, मला कामून व वराडतायसा आणि डाफरतायसा. वड्याचं त्याला वांग्यावरती. फनकाऱ्यानं बहिणा वळली. चप्पल वाजवीत दारा बाहेर पडली. कमळाक्कानं सवता दरवाजा लावला आणि अडना घातला. नीतीची भीतीच राहिली नाही कुणाला आता. नोकरीच चमत्कारिक आहे. 24 तास ड्युटी. सुधा म्हणाली. तेही करल माणूस, पण हे काय काम आहे? राहायला हित नसतीस तर 16 आणं गेल्या असतीस आत्ता. म्हणजे कोण आहे ही हिरा? आहे एक जोगतीन. धाड सुद्धा भरत नाही मेलीला कुठची. तिथं मुक्काम असतो या त्या आबांचा. आबा? सुधाच्या अंगावरती काटा आला. बाई ग, ओळख झाली त्यांची. ओळखलंच वाटतं त्याला. पुरता कठीण आहे बाई या गावात एकटं दुकटं काम करणं. आपला मऊ हा सुधाच्या गालावरनं फिरवीत. धीर देईत अक्का म्हणाल्या. भिवून भागत नाही सुधाबाई. मी निवडणुकीत पराभव केलाय त्याचा. मी तुझ्या पाठीशी हाय. कोण कसं तुझ्या वाट्याला जात्या ती तेच बघते. तू हितच राहायचंस आमच्या वाड्यात हा. पण नियमाप्रमाणे मला क्वार्टर्स मध्येच राहावं लागेल. तिला घोर लागला होता. सांगितलं ना हितच राहायचं म्हणून. अक्कांनी मायेनं दटावलं. मी उपसरपंच आहे या गावाची. अक्का? सुधा अक्कांचा हात धरीत म्हणाली. का ग? उद्या सकाळी डॉक्टर तालुक्याला जाणार आहेत. जाईनात का? तो येतो अंग चेपून घ्यायचं निमित्त करून. असं? बघू, घाबरू नकोस. चला जेवायला आता. उशीर झालाय ना व. डागदर तालुक्याला जायला निघालं म्हणल्यावर सुधा कावरी बावरी झाली. गावाला चालल्या गती त्यांसनी बाहेर पावतर घालवायला आली. तेवढीच जाई पावतो सोबत. तो कवा येईल? रस्त्यावरल्या जीपकडं जाईत डागदर म्हणाल. बराय मिस गायकवाड, सांभाळून राहा. चमत्कारिक आहे हो गाव. बघते ना आल्यापासून. तुम्ही क्वार्टर्स मध्येच राहावं असा आग्रह धरतील इथले पुढारी. पाहूया, उपसरपंच आहेत पाठीशी. बऱ्याच धीट आहात हो बाई तुम्ही. डागदर हसत म्हणाल. प्रसंगानं झाले बघा. अच्छा, येतो. ती पायावरनं गाडीचं चाक गेलं. ती केस येईल. ड्रेसिंग करा, मग उद्या बघू. अच्छा, बाय. लाल अधिक चिन्ह असलेली जीप हल्ली. कच्च्या सडकवरनं डगडगत निघून गेली.
जीप गेली तरी सुद्धा त्या दिशेकडे बघत राहिल्याली. तिचा धीर गाडीत बसून निघून गेलता. माग फक्त आणि फक्त भीती उरली होती. त्या भीतीच्या मागनं पायरवाला कातरलेली जीप बाहेर यावी तसं वळवळत सबूत आलं. का हो बाई? सुद्धा अंग झाडून मागं वळली. तो उभाच होता. लाल बुंद डोळं अर्धवट उघाड त्याला. बोबडा आवाज. काल का नाही आला साव? कुठं? सुद्धा माग सरकत म्हणाली. हिरा जोगतीनीच्या पोटात दुखत होतं तकडं. तिनिसान झाली होती व तिनिसांचा आजारी पडत नाही का माणूस? शाप येत नाही म्हणालात? मी नाही, अक्का बोलल्या तसा. तुम्ही नर्स हायसा का अक्का नर्स हाय? हे असलं चालायचं नाही तर. माग एक नर्स होती, असंच नाही म्हणाली. महिन्याच्या आत निस्त्या वाहना गावल्या तिच्या बाहेर माळरानावर. टाकळी गाव आहे हो. पोलीस दिकून लेंड्या टाकत्यात ह्या गावाकडे येताना. निस्तं खाली बघू नकासा, वायच विचार करा. रागाची वाफ दाबत सुद्धाने विचारलं. मी काय केलं म्हणजे बरं वाटेल तुम्हाला? असं विचारा की. तुऱ्याला आल्या गत आबा फुललं. तुमच्यासारख्या रसरशीत पुरीनं कसं मिसळून राहावं, सलगीनं वागावं, माणसांचा मुलाहिजा ठेवावा, पायातलं शहरी चप्पल काढून सप्पा सप्पा लावावं अशी सुद्धा चिडली. पण गप राहिली. चपलीत अडकलेल्या अंगठ्याकडे बघत राहिली. आबा सोकावल्यागतच झाला. म्हणाला, चला आमची ट्रीटमेंट चालू करा. सुधा वळली, पाठमोरी झाली, चालायला लागली. ह्यो माग तिच्या मागल्या भागाकडं वखवकलेल्या डोळ्यानं बघत, सोगा मांडीशी खेळवत, मटणातलं नुसतं रव रव भुरकावत असा मनातनं तिला भोगत होता. आठवण हाय का? कशाची? साताऱ्यात एका हॉटेलात भेटलो होतो आपण. सुधाचा गळा आवाळल्यागत झाला. ती हादरून गेली. आत गेल्यावरती हा काय करल? अंगाशील, दार लावून घेईल का झटापट करल? सिस्टर, ओ सिस्टर. त्याच वक्ताला हाका मारत मोहन आला. डोक्याला रुमाल बांधला होता. सुधाला जरा धीर आला. श्वास टाकीत ती म्हणाली, काय हो? माझं डोकं एकाएकी दुखायला लागलंय. जरा एखादी गोळी देता का हो? महुन्याला बघून आबा मागच थांबलं. नाराज झालं. भिजल्याला डफ बोलावा तसं बोललं. बघ त्यांसने काय झालंय. औषध द्या. आम्ही थांबतो तवर बाहेर. खचल्यागत आबा बाहेरल्या बाकावर कुबाड काढलेल्या गिधाडागत बसलं. सुधा आणि महुण्या आतल्या खोलीत गेलं. आभाळ काय झुकत नव्हतं. जिमीन काय येणादीत व्हती. आतल्या खोलीत गेल्यावर सुधा गडबडीनं महवनला म्हणाली, असं काय झालं हो एकाएकी? जरा पडा बघू इथं. डुईला घट्ट बांधलेला रुमाल सोडत महुन्या हसला आणि म्हणाला, मला काही झालेलं नाही नर्सबाई, पण तू घाबरली आहेस की नाही खरं सांग. सुधा गळ्यात स्टेटोस्कोपचा हात घेत म्हणाली, काय करू? डॉक्टर तालुक्याला गेलेत. मी अगदी एकटी होते आणि हा लांडगा आलाय. अगं आईच्या नेमकं लक्षात आलं ते. तिनंच मला इथे पाठवून दिलंय. गळ्यातलं रबरी हात कुरवाळत सुद्धा लाजल्यागत झाली. म्हणाली, आज एक आलात, पण रोज मी तुझी पाठराखणच करणार आहे. महुन्या तिच्याकडं डोळं रोखून बघत म्हणाला. यावर लटक्या रागानं मान वेळावत ती म्हणाली, इश्श, चला काहीतरीच काय. चला कुठं? बाहेर आबांकडं? दोघं बी मनापासनं हसलीत. असलं हसणं कालपाव तर दोघांनी बी फेकलं नव्हतं.